नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज. बिग बॉस मराठी कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या शोमध्ये यंदा 16 स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात निरोप घेतला, तर उर्वरित 15 स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात 2 गट पडले. यापैकी एक गट निक्कीचा आणि दुसरा गट अंकिता आणि वर्षा सुगावकर यांचा. आतापर्यंत पार पडलेल्या 2 भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनी निक्की आणि टीमला चांगली शाळा घेतली. मात्र एवढे बोलूनही या टीमच्या वागण्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही. सतत टोकाचे वाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी बहुरूपी 2 बाळांचं आगमन झालं होतं. बिग बॉसने या संदर्भात एक टास्क सगळ्यांना दिला होता, परंतु या टास्कना दोन्ही गटामध्ये वाद झाले. निक्कीने तर विरुद्ध टीमच्या बाहुलीचा एक पाय मोडून टाकला. यामुळे बिग बॉस संतापले. भावनांचा खेळ होता, पण तुम्ही सगळे भावनाशून्य होऊन खेळात, अशी टिप्पणीही केली. याशिवाय अरबाज वैभव मालवणी भाषा ही भाषा नाही असं वक्तव्य केले. यामुळे नेटकरी संतापलेले आहेत. पण आता बिग बॉसमध्ये काय होतंय याची चर्चा आणि काय होतं हे पाहण्यासाठी लोक खूप आतुरते आहेत. आणि बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होणार यामुळे खूप चर्चा रंगलेली आहे. त्यामध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील घराघरात आपली लोकप्रिय असलेली अभिनेत्री अनघा अतुल यांचे नाव चर्चेत आहे. आणि दुसरे नाव निक्कीला टक्कर देण्यासाठी खास ग्रुप बीमध्ये अभिनेत्री राखी सावंत यांचे नाव चर्चेत आहे. आणि तिसरं म्हणजे RJ फेम सुमित यांचंही नाव चर्चेत आहे. तर बघूया यामध्ये कोणाची वाईल्ड एंट्री होते आणि बिग बॉसचा आनंद घेऊया.